हॅलो हाय फिझी फॉक्सचा सेकंडवाला पार्ट आणि याच्यामध्ये सेजलचा बर्थडेसुद्धा सेलिब्रेट केला आहे आम्ही. फॉक्स आला होता दक्षजवळ आणि दक्ष बघा शांततेत उभा होता, जसा तो त्याला आशीर्वाद देत आणि तो घेत आहे. त्याच्यानंतर आम्ही त्या कारमध्ये बसलो होतो. ती कार इतकी भारी होती ना, त्या कारमध्ये एकदम मजा, पैसा वसूल झालं आमचं तिथेच. नंतर आम्ही इथे आलो. इथे आल्यावर राव, सेजल सोडून आणि अमरदादा सोडून आम्ही तिघांनी एक्सपिरियन्स केलं होतं, मंजिरीताई, मी आणि प्रणवदादा. आणि काय भारी एक्सपिरियन्स होता खरंच. चांगला एक्सपिरियन्स तर होताच, पण त्याच्यानंतर जे चक्कर आल्या ना मंजिरीताईला, आणि मला तर वाटलं होतं रिअलच की खरंच मी खाली येते की काय त्या विमानाने, असं म्हणजे फील होत होतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर जे हालत झाली ना आमची, बाप रे बाप, नको. जेवण केल्यावर तर करूच नाही शकत आपण हे. ते बरं आम्ही उपाशी होतो. नंतर खूप डोकं दुखायला लागलं. मला वाटते उपाशी होतो म्हणून सुद्धा. पण लगेच आम्ही जेवायला गेलो बाहेर. अजून इथे खेळण्यासारखं खूप होतं, पण एवढं याच्यातच आम्ही इतकं थकून गेलो होतो की बस आता नंतरचं आम्हाला नको होतं काहीच. जे बॉल होतं त्याच्यामध्येच आम्ही खूप टाईम घेतला, आणि त्याच्यानंतर जो कार होतं त्याच्यात एक मजा आली, आणि हे एक सुद्धा. आणि बाळांसाठी तर खूपच छान होतं. या सगळ्या याच्यात आम्ही एन्जॉय करू शकलो हे फक्त चौघांमुळं, कारण की दक्षला सगळ्यांनी वागवलं आणि रुद्रायनीनं तर खूप जास्त वागवलं, खूप जास्त केअर केली. यांनी वागवलं म्हणून आम्ही सगळं एन्जॉय करू शकलो. नाहीतर रावला कधी घ्यावं लागत होतं, मी कधी घेतलं असतं, कधी गेम खेळलो असतो, खूप त्रासून गेलो असतो. हे आमच्या फ्रेंड सर्कलमुळे पॉसिबल झालं, आणि यांना मी खूप खूप जास्त मिस करेल. यांच्यासोबतचे हे 2 दिवस 3 दिवस जितकेही होते ना, खूप जास्त मिस करेल. आलं ते भूक लागली हा ठेव खाली.
बघितलं ना तुम्ही, यांचं इथेही भांडण सुरूच होतं. गेम खेळून आम्ही बाहेर पडलो आणि 4 वाजले होते आणि खूप भूक लागली होती म्हणून पेटपूजा करायला ग्रेप एम्बसीमध्ये गेलो होतो आणि हे तिथून लागूनच होतं. 4 वाजता पोहोचलो आम्ही लास्टचे कस्टमर होतो. मस्त मिसळपाव काढली आणि निघालो घरी. तू काय बनणार आहे सांग? पायलट. आणि प्रणव काका हिरो का बाई हिरो. चल मी सांगतो का बरं. ते बघ त्याने गाणे लावले. दादा गाडी चालवताना नको बोलू. सांगतो मला खरंच इंटरेस्ट नाही तुझा आवाज ऐकायला. मला नको बोलू. A few moments later. इथून अगोदर आम्ही घरी गेलो आमच्या आणि प्रणव दादांनी डायरेक्ट आमच्या घरासमोर गाडी जाऊन उभी केली कारण की ते खूप रागात होते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या घरी आलो परत आणि बघा राग पूर्ण गेलेला होता. नंतर आम्ही परत एकत्र पोहोचलो प्रणव दादाकडे आणि सिजलचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि इकडे बघा हे त्या दोघांनी फ्रेम्स लावल्या होत्या महाराजांच्या आणि हे मला खूपच जास्त आवडलं होतं आणि यांना म्हटलं मला पण हे असंच करायचं आहे. नंतर रुद्रायणी आणि दक्षच्या धमाल मस्ती चालू होत्या, त्याच्यात प्रणव दादा पण सहभागी झाले कारण की त्यांना करमतच नाही ना दोन्ही लेकरांना सतवल्याशिवाय. हे तिघही अजूनही लहानच आहेत, त्याच्यात दादा पण मिक्स. त्याच्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवायला आणि हॉटेल एकदमच जवळ होती म्हणून बघा हे मस्त एन्जॉय करत जॉगिंग करत चालले होते आणि आम्ही मस्त गप्पा गोष्टी मारत कधी हॉटेलमध्ये पोहोचलो माहितीही नाही पडलं. दिवसभर एवढे खेळून सुद्धा दक्ष आणि रुद्रायणी काही थकले नाही. त्यानंतर आम्ही हॉटेलच्या अंदर आलो पण दक्ष आणि रुद्रायणीची धाव नुसतं बाहेर खेळायचीच होती. एक दाना तसं नाही चिडून टाका एकदा. चिडा आता आम्ही चिडवायचा प्रयत्न करत होतो पण प्रणव दादा हसण्याच्या मूडमध्ये होते म्हणून तेच चांगलं होतं. मग बारी होती केक कटिंगची. मग केक कट केला. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड बेडी हॅपी बर्थडे. एकदा हां नाही एकदा अजून एकदा अजून काढायचा मी फोटो बघ. Happy birthday to you. केक कट करून केक कटिंग करून बर्थडे संपन्न झालेला आहे. आणखी काही गिफ्ट वगैरे आहे का ते? गिफ्ट आहे माझं. एवढा मोठा गिफ्ट आहे माझ्या आयुष्यात. जास्त नको मला. एकदम बकवास आहे नको मला. खराब झालेलं आहे ऑलरेडी. छोटीशी डब्बी अशी ठेवली होती पॉकेटमध्ये मला दिसलं होतं. हे याला कोणी देतच नाहीये, तो कसा पाहते. शूज आहे ना. हॅपी बर्थडे. हा
छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आम्ही खूप मजा केली. आजचा हा सेजलचा बड्डे होता, पण लक्षात आम्हाला राहील नेहमीसाठी. आणि नंतर दक्ष आणि रुद्रायणी बाहेर येऊन परत खेळायला लागले. दोघं बिलकुल थकलेले नव्हते. दोघांनी छान एन्जॉय केला. या दोघांची तर मस्त जमलेली होती. रुद्रायणी त्याची केअर घेत होती. दक्ष पण पहिले बोलत नव्हता, पण आता दीदी दीदी करून तिच्या मागेच राहत होता. हे दोघं मस्त खेळले आणि जोपर्यंत थकले नाही त्यांना मारू मारू बाहेर काढलं आणि चला म्हटलं आता घरी, आणि निघालो घरच्यासाठी. आम्ही तिघी मैत्रिणी आणि ते तिघं मित्र असे लेट नाईट गप्पा गोष्टी करत वॉक करत आम्ही चाललो घरी. एकदा राग, एकदा तुम्ही कशाला बाय करत आहे मला? आ दाखव. बाय. कसा वाटला तुम्हाला पार्ट 2 आणि 1 कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्लॉग इथेच संपवते. तोपर्यंत बाय.